तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बोराडे सरांचा नमस्कार। तर बघा, लेक्चर सुरू करायच्या अगोदर या ठिकाणी एक सांगतो की आपलं दोन्ही बॅचचं नियर अबाउट सेम पॅटर्न शिकवणं चालू होता। जर आपण सीईटीचा बॅचचा विचार केला तर आपला या ठिकाणी जो आपण एक्सरसाइज सेकंड आहे तर अगोदर प्रश्न क्रमांक 6, 7 ते 10 पर्यंत उदाहरणं घेतली आणि नंतर प्रश्न क्रमांक 1, 2 घेतला। मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की ही जी एक्सरसाइज आहे हिचा जो पुस्तकात क्रम आहे हा थोडासा अनकम्फर्टेबल आहे, कारण कुठंतरी 6 पासून पुढचा भाग आपल्याला बेसिक वाटतो आणि नंतरचा प्रश्न हाय लेवलचा थोडा वेगळा पार्ट वाटतो। तर आपण त्याचा जो पुस्तकातला सिरियल नंबर आहे तो चेंज करून या ठिकाणी हे प्रश्न घेतले। तर पहिला प्रश्न आपला दोन्ही बॅचेसचा पूर्ण झाला काल। या ठिकाणी तुम्ही जे अंडरलाईन करण्याचा पार्ट होता ते समजून घ्या की पहिल्या प्रश्नात बघा, तुम्हाला खास करून या दोन्ही प्रश्नाबद्दल एक डाऊट सांगतो। बऱ्याच विद्यार्थ्याला हा प्रश्न येत असतो पण काहीतरी गडबडीत आहे ना, प्रश्न पूर्ण न वाचता फक्त एक इन्व्हर्स शब्द वाचला का विद्यार्थ्याला वाटतं अरे यार आपल्याला इन्व्हर्स विचारलं, लगेच ते धडाधड इन्व्हर्स काढायला लागतं। तर अगोदर तुम्ही समजून घ्या हे इन्व्हर्सचे 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला इथं सरळ काय विचारलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x। तुमचा उदाहरण y इज इक्वल टू f ऑफ x स्वरूपात आहे, देन कन्वर्ट दिस फंक्शन x इज इक्वल टू f इन्व्हर्स y। ज्यावेळेस उदाहरणात हे क्लिअरली लिहिलेलं असतं की y इज इक्वल टू मध्ये असणाऱ्या उदाहरणाला x इज इक्वल टू करून सॉल्व करा, तरच त्यावेळेस आपल्याला ही मेथड वापरणं लागत असते जी आपण पहिल्या प्रश्नात वापरली। आता जर विचार आपण केला सेकंड क्वेश्चनचा, तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला तसं विचारलं नाही, सरळ विचारलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन ऑल्सो युजिंग इन्व्हर्स मेथड। तिथं इन्व्हर्स विचारलं आपल्याला, म्हणजे फाइंड द इन्व्हर्स ऑफ फॉलोइंग फंक्शन। तर या ठिकाणी आपल्याला हे सेंटेन्स नाहीये, म्हणजे हे सेंटेन्स काय सांगतं, x इज इक्वल टू च्या मांडणीला y इज इक्वल टू च्या मांडणीला x इज इक्वल टू मध्ये लिहून सॉल्व करा। तर हे आपल्याला ह्या उदाहरणात नाहीये, फरक अगोदर व्यवस्थित समजून घ्या। बघा, पुढचा भाग सुरू करायच्या अगोदर तुम्हाला काही 1-2 पॉईंट सांगतो, एकदम व्यवस्थित मन लावून ऐकून घ्या, समजून घ्या। बघा, आता समजा बऱ्याच विद्यार्थ्यांची जी फर्स्ट बॅच आहे आपली 9 वाजेची, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांची मी आन्सर शीट रिटर्न केले होते किंवा तुमचे मार्क तुम्हाला समजले। त्याच्यानंतर 10:30च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतो बऱ्यापैकी तुम्हाला मार्क यावेळेस डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये मिळाले। तर ज्या विद्यार्थ्यांना एक अंदाजन 20 आउट ऑफ 14, 15, 16 प्लस मार्क आहे, तुम्हाला सांगतो की तुमचा हा जो प्रोग्रेस हा कंटिन्यू ठेवा। म्हणजे असं नाही आहे की कधीतरी अमावस्या पौर्णिमा एखाद्या परीक्षेत आपण काहीतरी बोललो आणि मनावर घेतलं, एकदा चांगले मार्क मिळाले, पुन्हा आपलं तीच अवस्था चालू आहे पुन्हा, तर तसं करू नका। आता ज्या विद्यार्थ्याला एक बऱ्यापैकी स्कोर आला, पूर्ण प्रयत्न करा की असेच मार्क पुन्हा कंटिन्यू करायचे, ठीक आहे। तर बघा, या ठिकाणी सुरू करतो तुमचा सेकंड क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन। फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन पुन्हा एकदा अंडरलाईन करा, या उदाहरणात कुठेही असं सांगितलं नाही की ऑल्सो अरेंज द फंक्शन x इज इक्वल टू f इन्व्हर्स y। तर हा सोपा प्रश्न आहे। जसं मी तुम्हाला बोललो की पहिल्या प्रश्नातून कोणताही प्रश्न येऊ द्या, त्या 8 प्रश्नापैकी हा 3 किंवा 4 मार्काला असला। खास करून त्याच्यात मी तुम्हाला 1-2 प्रॉब्लेम सुद्धा सांगितले, 4 नंबर आणि 8 नंबर, दे आर रिलेटेड विथ लॉग। बऱ्याच वेळेस हे प्रश्न तुम्हाला आतापर्यंत परीक्षेत विचारले, म्हणजे सिम्पली सांगू का, प्रत्येक 1-2 वर्षानंतर प्रश्न असतोच याच्यात। बघा, तुम्हाला याच्यात आहे ना, पहिल्या 3 प्रश्नातून एक प्रश्न आपल्या स्टेट बोर्डला 100% असतो आणि नंतर 4 पासून तर 10 पर्यंतचा जो क्रम आहे त्याच्यातून एक प्रश्न असतो आणि सीईटीला सुद्धा बऱ्याच वेळेस या एक्सरसाइजमधून तुम्हाला 2-2 प्रश्न सुद्धा विचारले। थोडक्यात काय, तर महत्त्वाचा पार्ट आहे। तर बघा, आपल्याला काय सांगितलं, फाइंड द इन्व्हर्स ऑफ फॉलोइंग फंक्शन। तर ह्या ठिकाणी ना अगोदर तुम्हाला सिंपल डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा असतो। आता तुम्ही जर हे प्रॉब्लेम जर बघितले या ठिकाणी, जसं y इज इक्वल टू x स्क्वेअर ई रेज टू x, सेकंड प्रॉब्लेम x cos x, तर एक असं वाटणार तुम्हाला की सर हे जे 11वीला तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकवलं का सुरुवातीच्या पिरियडला, हे त्या टाईपचे प्रॉब्लेम, एक्झॅक्ट त्याच टाईपचे प्रॉब्लेम आहे, एकदम सोपा पार्ट आहे। बघा, ह्या ठिकाणी पहिलं फंक्शन आलं x स्क्वेअर आणि ई रेज टू x। चला, इन्व्हर्स हा शब्द इथं काढून टाका। इन्व्हर्स हा शब्द तुम्हाला कधी विचारत घ्यायचा आहे ते मी नंतर सांगतो।
अगोदर याचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढा. तर तुम्ही काय म्हणणार आहे की यार सर इकडे तर u × v चा रूल वापरला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं नव्हतं समजून घ्या, कारण दोन फंक्शन एक दुसऱ्याच्या प्रोडक्ट फॉर्म मध्ये आहे. दोन फंक्शन एक दुसऱ्याच्या काय गुणाकार स्वरूपात आहे. x² e⁻x म्हणजे अशा वेळेस आपण डेरिव्हेटिव्हचा जो रूल असतो इट इज कॉल्ड प्रोडक्ट रूल, ते अगोदर अरेंज करतो आणि नंतर त्याला डिफरन्शिएट करतो. तर काय असतो प्रोडक्ट रूल? सांगा काय असतो प्रोडक्ट रूल? बोला लवकर, तुमचा आवाज फोनमधून आला पाहिजे मला. प्रोडक्ट रूल काय असतो? तर प्रोडक्ट रूल असतो पहिला जैसे की व्हायचा दुसरे का डिफरन्शिएशन प्लस दुसरा जैसे की व्हायचा पहिले का डिफरन्शिएशन. आता रनिंग आपला रोजचं जे वर्गात आपलं शिकवणं चालू असतं मी बऱ्यापैकी तुम्हाला ते म्हणजे मुवमेंट करून दाखवले असते, पण आता ॲडजस्ट करून घ्या, ऑनलाईनचा पार्ट आहे, थोडंसं तुम्ही समजून घ्या. तर पुन्हा एकदा सांगतो प्रोडक्ट रूल आपण या ठिकाणी वापरणार आहे. तर अगोदर करा त्याची अरेंजमेंट. dy/dx पहिला जैसे की व्हायचा दुसरे का डिफरन्शिएशन, पहिला जैसे की व्हायचा दुसरे का डिफरन्शिएशन प्लस दुसरा जैसे की व्हायचा पहिले का डिफरन्शिएशन. म्हणजे पहिल्या एक्सरसाइज मध्ये चेन रूल मध्ये आपण जे वापरलं का ते पुन्हा इथं रिपीट झालं. त्याचं आपल्याला समजतं अरे यार हे दोन डेरिव्हेबल फंक्शन एक दुसऱ्याच्या मल्टिप्लिकेशन स्वरूपात आले, गुणाकार स्वरूपात आले. तर ॲट फर्स्ट आपल्याला त्याला अरेंज करणं लागतं. इट इज कॉल्ड प्रोडक्ट रूल ऑल्सो. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड का डिफरन्शिएशन, सेकंड फंक्शन ॲज इट इज, पहिले का डिफरन्शिएशन. तर मग आता तुम्हीच सांगा बघा x² ॲज इट इज e⁻x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, व्हेरी गुड. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x प्लस दुसरा फंक्शन जैसे की व्हायचा x² चा डेरिव्हेटिव्ह. बघा मी इकडं लिहायच्या अगोदर तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे ते की बाबा सर आता ट्वाइस एक्स लिहिणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला हे जमत नसलं जमवा आता आहे तर x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. समजलं बऱ्यापैकी? पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. उदाहरण ज्या स्वरूपात आलं इट इज कॉल्ड प्रोडक्ट रूल. दोन डेरिव्हेबल फंक्शन एक दुसऱ्याच्या प्रोडक्ट फॉर्म मध्ये आले तर आपण जे प्रोडक्ट रूलची अरेंजमेंट असती ही सुरुवातीला वापरली. पहिला फंक्शन जैसे की व्हायचा दुसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे की व्हायचा पहिले का डेरिव्हेटिव्ह. आता या ठिकाणी तुम्हाला जर असं वाटत असलं सर वी कॅन टेक इन कॉमन e⁻x, आपण या ठिकाणी e⁻x ला कॉमन घेऊ शकतो. ऑल्सो टेकिंग कॉमन x आणि x सुद्धा कॉमन घेऊ शकतो. ही फॉर्मॅलिटीज आहे. हे पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी तुम्हाला याचे जे मार्क आहेत ते मिळाले. आता हे तुम्हाला एक समजलं इट इज नॉट पार्ट ऑफ डिफरन्शिएशन. हा डेरिव्हेटिव्हचा पार्ट नाही आहे. पण तुम्हाला एक समजतं की यार एक 12वीचा विद्यार्थी आपण इतकं कॉमन सेंस लावू शकतो कि e⁻x दोनों टर्म के अंदर है, चलो इसको कॉमन ले लो और अब आंसर आया x + 2. पर आता एक मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचारा इसमें इन्वर्स कहा था? तो इसमें इन्वर्स अभी तक नहीं था. आता ते येणार इन्वर्स. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला प्रश्नात असं विचारल्या जातं सांगितलं जातं युजिंग x = f इन्वर्स y, तर त्या प्रश्नात आपण सुरुवातीलाच काय करतो आपली जी मांडणी आहे उदाहरणाची x = फॉर्म मध्ये आणतो, कारण याचा अर्थ ते असतो. आणि ह्या उदाहरणात आपल्याला ते सांगितलंच नाही म्हणून आपण सरळ सरळ काय करणार त्याला डिफरन्शिएट करणार आणि अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घेणार. असा ते सिंपल डेरिव्हेटिव्ह असतो का ते. आता therefore the inverse of function y = f of x. आता आपण सांगायलो बाबा तुम्ही आम्हाला जे फंक्शन सांगितलं होतं का y = f of x त्याचं आम्ही आता तुम्हाला इन्व्हर्स सांगतो. काय इन्व्हर्स म्हणजे शब्द सरळ सरळ समजून घ्या की उलटा. इन्व्हर्स मराठीत त्याला शब्द असतो व्यस्त. व्यस्त जे मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा व्यस्त. व्हॉट इज कॉल्ड व्यस्त? तर हा a/b आहे समजा, तर a/b चा व्यस्त काय असतो b/a. इट इज कॉल्ड इन्व्हर्स. ठीक है, तो अब ये हुआ dx upon dy is equal to 1 upon dy by dx. इट इज कॉल्ड इन्व्हर्स. म्हणजे जे आपलं आन्सर असतं का शेवटचं ते ट्रान्सफर करून टाका. न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी घ्या, डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी. एकदमच प्युअरली सांगायचं झालं तर खालचा फंक्शन वर लिहा, वरचा फंक्शन खाली लिहा, झालं. आणि हे आलं 1 upon x into e⁻x x + 2. बघा चांगला पार्ट आहे.
एक शॉर्टली तुम्हाला सांगू का, हा फक्त स्टेट बोर्डसाठीचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. CETत या पार्टमधून तुम्हाला पहिल्या 2-3 प्रश्नातून काही विचारलं जात नसतं. तर फक्त एक पॉझिटिव्हली विचार करा की बाबा तुम्हाला एक उदाहरण समजलं का, इन्व्हर्स जे शब्द वापरला ते समजलं का, की अगोदर सरांनी डेरिव्हेटिव्ह काढून घेतला, एक सिंपल प्रोडक्ट रूल वापरून आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याचा चेन रूलमध्ये आपण बऱ्याच वेळेस हा रूल वापरला आणि नंतर त्याला इन्व्हर्स केलं. तर बघा एक व्यवस्थित हे उदाहरण लिहून घ्या आणि त्याच्यानंतर बघा सेकंड प्रॉब्लेम. तर पुढचा प्रॉब्लेम एक कुठंतरी मनातल्या मनात तुम्ही स्वतः अगोदर एक प्लॅन करा की यार x cos x, इथं सुद्धा सर प्रोडक्ट रूलच वापरणार आहे आणि इथं सुद्धा तेच करणार आहे. पहिला जे शिकवायचा दुसरा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जे शिकवायचा पहिला डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे झालं नव्हतं मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की प्रॅक्टिस करा. बघा काय असतं माहिती आहे का, आता तुमच्या मनात 2 विचार येणार की बाबा ऑफलाईनची जागा आता ऑनलाईनने घेतली. एक सिंपल सांगतो तुम्हाला, काहीही फरक पडत नाही. बघा असं झालं असतं का की मी ऑफलाईनमध्ये तुम्हाला सांगितलं असतं x² चा डेरिव्हेटिव्ह 5x, असं झालं असतं का? नसतं झालं ना. तुम्हाला सहज आहे यार, इथं सुद्धा तेच समजतं की x² चा डिफरन्शिएशन 2x झालं. सरने या ठिकाणी x⁻n चं जे सूत्र असतं डेरिव्हेटिव्हचं ते वापरलं, nx⁻n-1. म्हणजे अगोदर तुम्ही ना हे मनातून काढून टाका की ऑफलाईन ऑनलाईनमुळं काहीतरी तुमच्या एज्युकेशनली डिफरन्स पडणार आहे, काही पडणार नाही. हा एक आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ व्यवस्थित समजत नसला ते रिवाईज करून बघू शकता आणि ऑफलाईनमध्ये इतकं ॲज इट इज तुम्हाला म्हणू शकता का की सर आजचं एक काम करा बरं, 45 मिनिटाचा जो पिरियड आहे पूर्ण रिव्हिजन करून तुम्ही पुन्हा सांगा. नाही आहे, क्योंकि ह्यूमन बॉडी में वो ऑर्गन्स नहीं है जो तुम बटन दबाएंगे और वो रिवर्स हो जाएगा करके. तो यहाँ वो तुम्हारा बेनिफिट आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की ऑफलाईन ऑनलाईन असं काही समजू नका, व्यवस्थित फक्त तुम्ही ते उदाहरण समजून घ्या. कालसुद्धा मी तुम्हाला आपलं लेक्चर ऑनलाईन होण्याच्या अगोदर हेच सांगितलं की मनातून हे काढून टाका तुम्ही की ऑनलाईन ऑफलाईनचा काहीतरी फरक पडणार आहे आणि 100% पूर्ण तयारीने अभ्यासाला लागा. तर बघा पुढचं उदाहरण, हा सुद्धा प्रोडक्ट रूलचाच पार्ट आहे. तर या ठिकाणी पुन्हा तेच बघा प्रोडक्ट रूल. आता बरेच विद्यार्थी, आता या टेस्टमध्ये सुद्धा काही विद्यार्थी, आता मी काल एका विद्यार्थ्याला बोललो की बाबा प्रोडक्ट रूल तू डायरेक्ट लिहू नको, तर तुम्ही ते डायरेक्ट अरेंज करता प्रोडक्ट रूल. तर ही जी माझं सेंटेन्स आहे अंडरलाईन करा, डायरेक्ट प्रोडक्ट रूल वापरला तर तुमचा डायरेक्ट 1 मार्क पडतो. प्रोडक्ट रूल तुम्ही डायरेक्ट वापरू शकत नाही. आठवलं का, परवा एका विद्यार्थ्याला मी बोललो होतो बाबा तू डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू नको. हा तुम्ही एक काम करा ना, प्रैक्टिस करा. आता समजा उदाहरण है x cos x, ठीक है, अच्छी बात है, तुमको ये प्रोडक्ट रूल बहुत क्लियरली सिस्टमैटिकली क्लियर है. जैसे कि पहला जैसे कि वैसा cos का डेरिवेटिव -sin x प्लस जैसा दूसरा जैसे कि वैसा पहले का डेरिवेटिव x का 1. हे तुम्ही एक घरी प्रॅक्टिस करताना करू शकता, पण स्टेट बोर्ड याला एक्सेप्ट करत नाही. स्टेट बोर्ड म्हणतं बाबा तुला प्रोडक्ट रूल अरेंज करता येतो का ते दाखव, कारण त्या स्टेपला मला मार्क द्यायचे. आलं का लक्षात? तर तुमची सुरुवात अशी होणार आहे, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x dy y dx. पहिला जैसे कि वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन. पहिला जैसे कि वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन. दूसरा जैसे कि वैसा, पहले का डिफरेंशिएशन. तुमच्या लक्षात आलं का? आलं? हां. तर ही अरेंजमेंट या ठिकाणी इम्पॉर्टंट असते. बघा पुन्हा एकदा सांगतो, ह्या स्टेपला डायरेक्ट करायचा प्रयत्न कमीत कमी स्टेट बोर्डला तरी करू नका. प्रॅक्टिस म्हणून बिलकुल तुम्ही घरी करू शकता. व्हेरी गुड, म्हणजे त्याला आम्ही गुड बेटर बेस्ट म्हणणार. चला करू आता याला डिफरन्शिएट. x ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, हा घेतला मायनस, हा साइन x, हा पुन्हा कॉस x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे. बघा प्रिन्सिपल लेवलचे डेरिव्हेटिव्हज आहे. जर तुम्ही थोडासा विचार केला तर तुमच्या फिजिक्सच्या सरांनी सुद्धा सांगितलं असं की म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स असतं त्याच्यात छोटे छोटे डिफरन्शिएशन आपल्याला लागत असते, त्या लेवलचं उदाहरण होतं. मी तुम्हाला काहीतरी हे खूप मोठा प्रॉब्लेम होता असं बिलकुल सांगणार नाही. ठीक आहे, तर घेतला का व्यवस्थित लिहून? देखो क्वेश्चन नंबर 3, उतना एक टाइमपास प्रॉब्लेम, ज्याला आपण म्हणतो ना एकदम चिरकुट प्रॉब्लेम, चिल्लर प्रॉब्लेम. बघा पुन्हा एकदा, मी फळ्यावर अरेंजमेंट करायच्या अगोदर तुम्ही मनातल्या मनात अरेंजमेंट करा. वाटलं ती व्हिडिओ पॉज करा, नंतर तुम्ही ती स्टेप लिहा. आणि चुकले तर असं आपण मग ते बघा कुठं चुकलो, कसा चुकलो.
तर बघा डिफरन्शिएट रिस्पेक्टिव्हली टू एक्स, पुन्हा तेच dy बाय dx पहिला जैसे की वैसा, दुसरे का डिफरेंशिएशन पहिला जैसे की वैसा, दुसरे का डिफरेंशिएशन दूसरा जैसे की वैसा, पहले का डिफरेंशिएशन, कार्यक्रम संपले. ठीक है. आता x 7 रेस टू x का डेरिव्हेटिव्ह 7 रेस टू x log 7. काय झालं या ठिकाणी ते स्वतः विचार करा की यार या ठिकाणी a रेस टू x चा फॉर्म्युला अप्लाय झाला, a च्या भूमिकेत 7 आले, ऍक्च्युअल फॉर्म्युला a रेस टू x log a असा आहे, पण a च्या भूमिकेत 7 असल्यामुळे ते झाला 7 रेस टू x log 7. पुन्हा 7 रेस टू x ॲज इट इज आला. चला आता सांगा x चा डेरिव्हेटिव्ह 5 6 10, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून ते आपण नाही लिहिला. आता काही कॉमन वगैरे काढू शकता का बघा. बघा तुम्हाला जर व्यवस्थित डोळ्याने दिसत असलं इकडं 7 रेस टू x, तिकडं 7 रेस टू x, म्हणजे इकडं आणि तिकडं 7 रेस टू x. चला घ्या कॉमन, घेतला कॉमन 7 रेस टू x, x log 7 प्लस 1. ठीक आहे. तर एवढं सांगू शकतो. हा सुद्धा एक सोपा प्रॉब्लेम होता. पुढचा प्रश्न बघा. असा प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्डला विचारते याचे चान्सेस खूप कमी आहे, कारण 2 मार्काचा जरी आपण विचार केला तरी त्या लेंथचा सुद्धा हा प्रश्न नाही आहे. फायनली आपण त्याचा इन्व्हर्स काढू, पण एक सांगतो मी. बघा डेरिव्हेटिव्ह काय असणार याचा, dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. काय वाटतं तुम्हाला या उदाहरणाला किती मार्क देणार स्टेट? एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम म्हणून बघा याच्याकडे आणि तुम्हाला समजला पाहिजे. हा इन्व्हर्स करताना जर तुम्हाला याच्यात हा प्रश्न आला की ऑल्सो फाइंड द इन्व्हर्स, तसं आपल्याला विचारलं इकडं, मग इन्व्हर्स साठी तुम्हाला थोडंसं समोर याला क्रॉस प्रोडक्ट करून, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो, सरळ रूप द्या की dy बाय dx, देन द इन्व्हर्स ऑफ फंक्शन इज dx अपॉन dy. हे सेंटेन्स लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. dx अपॉन dy म्हणजे तुम्हाला समजतं ना की याला उलटं करून टाकलं म्हणजे आपल्याला इन्व्हर्स मिळतो. बघा काहीतरी खूप मोठा अर्थ घेऊन स्वतःला कन्फ्यूज करू नका. सिंपल, जी व्हॅल्यू आली ती उलटी करा, इट इज कॉल्ड इन्व्हर्स. ज्याचं खूप डोकं नका लावू, कारण तुम्हाला काय वाटतं एखादा प्रश्न विचारला म्हणजे खूप काहीतरी मोठा भाग विचारला, बळजबरी तुम्ही विचार करत बसता. ठीक आहे. तर आता हे झालं 1 अपॉन ट्वाइस x प्लस 1 डिवाइड बाय x. डायरेक्टली ज्याला आपण इन्व्हर्स म्हणजे काय भागिले वर गुणिले म्हणतो का, डायरेक्टली तसं लिहून टाका x अपॉन ट्वाइस x प्लस 1. इकडे सुद्धा आपला उदाहरण तेच होणार आहे, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, म्हणजे या उत्तराला उलट करा 1 अपॉन 7 रेस टू x. बघा सोपा म्हणण्यापेक्षा अतिसोपा पार्ट आहे. समजून सांगण्यासारखं वगैरे काही नव्हतं, तरी ज्या विद्यार्थ्याला अजून सुद्धा काही अडचण येत असली, ह्या अशा वीक उदाहरणाला थोडं परफेक्ट करा. याचं जे बेनिफिट आहे तुम्हाला समोर मिळणार आहे, बेसिक लेवलवर म्हणा एक्सेट्रा, म्हणजे काहीतरी आपल्यात मजबूती ज्याला म्हणतो आपण, हे उदाहरणं थोडे जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुमच्यात ते आणणार. ठीक आहे. तर घ्या व्यवस्थित लिहून. बघा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, शेवटचा प्रश्न ह्या प्रश्नातला, कारण 5च सब क्वेश्चन आहे या प्रश्नात, आणि तुम्ही जर थोडा विचार केला तर 5ही प्रश्न एक कुठं तरी लो लेवलचा पार्ट आहे. तर बघा x log x, पुन्हा तेच बघा. या 5ही उदाहरणात तुम्ही एक भाग स्वतः स्टडी करू शकता की 5ही उदाहरणात u इंटू v चा रूल आहे. मागचं एक उदाहरण सोडलं तर समजा तिथं डायरेक्टली x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण ट्वाइस x घेतला आणि log x चा 1 अपॉन x, पण त्या प्रॉब्लेमला जर अपवाद आपण सोडलं तर रिमेनिंग प्रॉब्लेम मॅक्झिमम u इंटू v च्या प्रोडक्ट रूलशीच रिलेटेड आहे. तसं फॉर एक्झाम्पल हा पुढचा प्रॉब्लेम x log x. चला तुमचं पहिलं काम काय या ठिकाणी, तर ह्या प्रॉब्लेमची अगोदर अरेंजमेंट करा प्रोडक्ट रूलच्या अरेंजमेंट अनुसार. तर काय असते प्रोडक्ट रूलची अरेंजमेंट, पहिला फंक्शन जैसे की वैसा, दुसरीकडे डिफरन्शिएशन. पाठ झालं पाहिजे तुम्हाला. आपण जे डायलॉग मारतो ना की अर्ध्या रात्री जरी विचारलं कोणी तरी आपल्याला आलं पाहिजे, तसा भाग झाला पाहिजे.
म्हणजे झोपेतून उठलं तुम्हाला कोणी सांगितलं बोल प्रोडक्ट रूल तर सांगितलं पाहिजे त्याला. तर आता हे झालं पहिला जैसे की वायचा, दुसरीकडे डिफरन्शिएशन प्लस दुसरा जैसे की वायचा, पहिलेकडे डिफरन्शिएशन, प्रोडक्ट रूल लिहिला. आता धीरे धीरे एक एक व्हॅल्यू का डेरिव्हेटिव्ह निकालो. जसं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/x, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. ठीक आहे. हा लॉग एक्स ॲज इट इज सांगा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, ते नाही घेतलं तरी चालतो. हा एक्स कॅन्सल, आन्सर आलं 1 प्लस लॉग एक्स. जर आपल्याला इन्व्हर्स विचारलं नसतं तर उदाहरण इथं संपलं असतं. आता therefore द इन्व्हर्स ऑफ फंक्शन y is equal to f of x, म्हणजे या फंक्शनचा इन्व्हर्स असा असणार dx अपॉन dy. बघा सिंपल इन्व्हर्स या शब्दाचा एक अर्थ घेतला का तुम्ही की आपलं येणारं उत्तर आपल्याला खालचं वर वरचं खाली लिहिणं असतं ओव्हर, बाकी जादा दिमाग मत लागा. आता हे आलं 1/dy बाय dx, म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं 1/1 प्लस लॉग x. तर या ठिकाणी तुमचा पहिला आणि दुसरा प्रश्न संपला. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न सुरू करायच्या अगोदर याच लेवलचा एकदम सोपा पार्ट आहे. बघा मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला की या पूर्ण एक्सरसाइजवर जर आपण विचार केला तर हार्डली काउंट ऑन फिंगर, बोटावर मोजणे इतके 4 ते 5 प्रॉब्लेम जर सोडले तर बाकी पार्ट सोपा आहे. बघा यार साहजिक आहे की एका 87 प्रॉब्लेमच्या एक्सरसाइजमध्ये जर तुम्हाला 4-5 प्रॉब्लेम जर अवघड वाटत असले, कारण आपण प्रॉब्लेम काउंट केले होते, 87 प्रॉब्लेम भरले होते क्लासमध्ये, आठवतं का? तर 87 पैकी जर 6-7 उदाहरणं तुम्हाला जर किंवा 6-7 तर नाहीच आहे पण तरी सांगतो, जर अवघड वाटत असतील तर यार त्याची प्रॅक्टिस करा, ते परफेक्ट करा. ठीक आहे. तर अगोदर हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर बघा एक 3 नंबरचा क्वेश्चन जबरदस्त प्रॉब्लेम आहे अशाच पद्धतीचा. तर बघा तिसरा प्रश्न. बघा या प्रश्नात तुम्हाला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, म्हणजे इन्व्हर्स तर विचारला पण एक नवीन जो पार्ट या ठिकाणी प्रश्नात ॲड करून वापरला का, ते म्हणजे तुम्हाला इथं एक एक्सचा पॉईंट सांगितला, एक्सची एक व्हॅल्यू सांगितली x इज इक्वल टू 1. म्हणजे आपलं शेवटी जे आन्सर येणार आहे का त्या आन्सरमध्ये तुम्हाला एक्सच्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून नंतर ते आन्सर फायनल करणं आहे. म्हणजे हा इतका पार्ट जो आहे का ह्या ठिकाणी ॲड झाला. उदाहरणार्थ बघा जर याच्यात हा पॉईंट नसता ते युजिंग इंडिकेट पॉईंट फाइंड द व्हॅल्यू, तर इंडिकेट पॉईंट म्हणजे जे काही तुम्हाला एक्सची व्हॅल्यू ते सांगणार ते पुन्हा वापरा. तर हे झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स dy dx डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x. बघा सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह जे काही आपलं x raised to n चं सूत्र आहे n x raised to n - 1 n च्या भूमिकेत आला 5 म्हणजे 5x raised to 5 - 1 हे झालं 5x raised to 4 प्लस आता आहे 5x क्यूब, डायरेक्टलीचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता तुम्ही 6x स्क्वेअर आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 3 म्हणजे x चा बनतो 1. म्हणजे तुमचा ओरिजिनल dy dx ज्याला म्हणतो आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्टिव्हली टू x ते आपल्याला मिळालं. आता आपण म्हणतो की यार या फंक्शनचा जो इन्व्हर्स असणार आहे तो असा असणार आहे देअरफॉर द इन्व्हर्स ऑफ फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x. बघा याच्या जागी तुम्ही डायरेक्टली सुद्धा असं वापरू शकता बरं का, द इन्व्हर्स ऑफ फंक्शन dy dx इज इक्वल टू 1/dx अपॉन dy. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्याकडे काही डायजेस्ट वगैरे अवेलेबल असते तर इथं ते जास्तीचा विचार करत बसते की अरे यार ह्या पुस्तकात तर असं वापरलं, सरांनी तर असं सांगितलं, अरे बाबा याचा अर्थ तेच आहे की आम्ही वायच्या किमतीचा आता इन्व्हर्स करतो आणि तुम्ही सांगता की dy dx चा इन्व्हर्स आहे ना असा असतो. म्हणजे
पर्सन एकच आहे पण त्याला नावं दोन आहे, व्यक्ती बदलणार नाहीये. तसं किंमत तीच आहे, तुम्ही त्याला दोन वेगवेगळ्या किमतीने हाक मारता. म्हणजे हे झालं dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन 5x रेज टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. आता dx अपॉन dy, तर शेवटी बघा एक्सच्या जागी तुम्हाला इथं पुट करणं असतो 1. म्हणजे हे जे मी इथं ब्लॅक इंकना लिहितो का तो पार्ट फक्त या प्रश्नात ॲड झाला. म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चनचा आणि या क्वेश्चन मधला जो डिफरन्स आहे ते काय, तर हा जो पार्ट आहे इतका हा याच्यात एक्स्ट्रा असणार आहे युजिंग द इंडिकेट पॉइंट dx अपॉन dy. म्हणजे ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती आपल्याला मागच्या दोन्ही प्रश्नात नव्हती. तर या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एक्स दिसतो त्या त्या ठिकाणी 1 घ्या. 5 × 1 प्लस 6 × 1 प्लस 3. तुमचं आन्सर आलं 5 प्लस 6 प्लस 3. आन्सर आलं 1/40. 1/40. तर बघा पुढचं उदाहरण बघा. थोडक्यात तुम्हाला इतकं तर समजलं, अरे यार कोई डेंजरस पार्ट नाही आहे. फक्त या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नात अतिरिक्त पार्ट कोणता या ठिकाणी ते समजून घ्या की यार हे तर इथपर्यंत आपण दरवेळेस सॉल्व्ह करत आलो. मग आता ॲड काय होतं, तर आता फक्त आपल्याला त्या ठिकाणी एक व्हॅल्यू सांगितली. म्हणजे अगोदर आपण इतका डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत होतो, इनव्हर्स सांगितल्यामुळे एवढं ॲड झालं. इंडिकेट पॉईंट दिल्यामुळं हे इतकं ॲड झालं जे मी ब्लॅक इंकला लिहिलं ते. म्हणजे स्वतःला समजू द्या की यार हे जो पार्ट आहे का आपल्याला जे विचारणार आहे त्याच्यामुळे चेंज काय होणार आहे. तर बघा पुढच्या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. उलट मी तुम्हाला एक शब्द वापरतो की याच्यापेक्षा सुद्धा सोपं आहे. ते कोणतं अवघड होतं, त्याच्यापेक्षाही सोपं आहे म्हणजे ते कोणतं अवघड होतं. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स. शक्यतो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू नका, कारण कसं आहे बघा ॲक्च्युअली इथं जी व्हॅल्यू वापरली तीच अशी आहे की डायरेक्टली सूत्राशी म्हणजे फॉर्म्युलाशी रिलेटेड. म्हणजे 1 स्टेप आन्सर आपल्याला इथं मिळणार आहे आणि ते सुद्धा तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहिता तर पुढच्याला सुद्धा मग शॉर्टकटमध्ये मार्क द्यायचा ऑप्शन असतो. ठीक आहे. तर हे झालं dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x प्लस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 म्हणजे कॉन्स्टंट नंबर. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, थ्राइस x चा डेरिव्हेटिव्ह 3, या 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता ह्या फंक्शनचा इनवर्स, therefore the inverse of function y is equal to f of x. काय होणार याचा इनवर्स बघा dx अपॉन dy. ठीक आहे. 1 अपॉन, तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहिलं तरी चालता e raised to x प्लस 3. आता अवांतर पार्ट काय या उदाहरणातला, त्या ठिकाणचा पॉइंट. तर बघा आता काय सांगितलं तुम्हाला, x इज इक्वल टू काय घ्या 0 घ्या. ज्या विद्यार्थ्याकडं पुस्तक असतील ना तुम्ही अगोदर टेक्स्टबुक काढून त्याच्यात हा आपल्या थर्ड क्वेश्चनचा कितवा प्रश्न चालू आहे ते बघा. म्हणजे आपल्याला समजतं अरे यार ये क्वेश्चन में दिए वाला है कि x इज इक्वल टू 0 को पुट करना है, क्वेश्चन में दिए वाला है. आता यूजिंग x इज इक्वल टू 0 हा वापरला 0 e का पावर 0. आता बरेच जे डोक्याला खतरनाक विद्यार्थी आहे का ते या ठिकाणी एक खतरनाक चुकी करणार. ती म्हणजे काय बघा, तर सांगा तुम्ही आता एनिथिंग रेस टू 0 काय असतं. फॉर एक्झाम्पल ए का पावर 0 आहे तर एनिथिंग रेस टू 0 काय असतं. अबे येड्याओ, एनिथिंग रेस टू 0 असतो 1 आणि एनिथिंग रेस टू 1 असतो एनिथिंग. हे बिलकुल लक्षात असू द्या. म्हणजे या ठिकाणी e का पावर 0 ते झाला 1 प्लस 3. आन्सर आलं dx अपॉन dy. x इज इक्वल टू 0 1 अपॉन 4. बघा जबरदस्त प्रॉब्लेम होता. जास्त सोपाही म्हणू शकत नाही आपण आणि अवघड तर 100% नव्हता. तर पुन्हा एकदा सांगतो, या 2-3 प्रश्नातून जसं मी सुरुवातीलाच बोललो की एक प्रश्न तुम्हाला 100% असतो पहिल्या 3 प्रश्नातून.
आणि या ठिकाणी आपल्याला इतकं समजतं की यार सोप्या लेवलचा पार्ट आहे, थोडंफार मनावर घेतलं तर आपण सहजरित्या हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर व्यवस्थित अगोदर हे उदाहरण लिहून घ्या आणि पुढचा प्रॉब्लेम बघा. तो देखो क्वेश्चन नंबर 3. म्हणजे ही एक्सरसाइज लगभग आठवत आली, कारण याच्यानंतर जे दोन प्रूफ आहे का, युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रूफ टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स π/2, ॲक्च्युअल आपल्याला ते खरे प्रूफ आहे ना, जो M1चा पार्ट आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन त्याच्यामध्ये, आणि ते इथं द्यायची आवश्यकता नव्हती, तर तिथं ते होणार आहे आपले. म्हणजे कुठंतरी एक शेवटच्या दोन प्रॉब्लेमचा पार्ट या एक्सरसाइजचा आपला बाकी आहे. त्याच्यानंतर आपण या एक्सरसाइजला गुड बाय करणार. बघा पुढचा प्रश्न, 5x² प्लस 2 टाइम 5x³. अगोदर त्याला डिफरन्शिएट करून घ्या. तर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिवली टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x², सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह काढणार आपण x² चा प्लस 2 log x³. आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढू शकता. बघा समजून घ्या. एक तर हा 3 जो आहे का, हा समोर सुद्धा लिहिता येतो 3 log x असा, आणि फायनली फक्त तुम्ही log x चा डेरिव्हेटिव्ह काढा 1/x, किंवा याचा डेरिव्हेटिव्ह असा सुद्धा काढता येतो. सुरुवातीला log चा डेरिव्हेटिव्ह, log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x असतो, पण x च्या भूमिकेत कोण आला इथं x³, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x³, आणि x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x², x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x², x² कॅन्सल, आन्सर आलं 3/x, हे सुद्धा आन्सर आलं 3/x. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जे बरं वाटतं ते करा. त्याला असं वाटतं की सर हा 3 आपण समोर घेऊ, याला करू 6 log x, व्हेरी गुड, करू शकता. मग हे झालं 6 d/dx ऑफ log x. आन्सर आलं 5x² चा डेरिव्हेटिव्ह 6x प्लस हे झालं 6, आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. बघा तुमचं जे dy/dx चा फायनल आन्सर ते आलं क्रॉस प्रोडक्ट करून 6x² प्लस 6/x, म्हणजे dx/dy इज इक्वल टू x/6x² प्लस x. काय केलं आपण, त्याला डायरेक्टली उलटं केलं, की जी स्टेटमेंट आहे ती तुम्ही लिहून टाका की द इनवर्स ऑफ फंक्शन y इज इक्वल टू f(x). द इनवर्स ऑफ फंक्शन y इज इक्वल टू f(x). आणि फायनली x च्या जागी, आता या उदाहरणात तुम्हाला विचारलं की 1 घ्या, तर x च्या जागी जर 1 घेतला तर हे येणार 6 × 1 × प्लस 6 × 1 झाला 6, 6 + 6 झाले 12, 1/12. थोडंसं या प्रश्नाचा आन्सर तुम्ही बॅक साईडला चेक करू शकता. बघा लास्ट प्रॉब्लेम या एक्सरसाइजचा, y इज इक्वल टू sin x - 2 प्लस x² ॲट x इज इक्वल टू 2. तर सरळ प्रॉब्लेम आहे, अगोदर डिफरन्शिएट करून घ्या. अंदाजून सांगतो, फक्त 2 मार्काचं उदाहरण आहे. डिफरन्शिएट रिस्पेक्टिव्हली टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x - 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x². साइनचा डेरिव्हेटिव्ह झाला cos x - 2. आतमध्ये असं काही मोठा फंक्शन नव्हता, x² 5x² असं, म्हणून त्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला, जे नाही लिहिलं तरी चालतो. x² चा डेरिव्हेटिव्ह twice x. ठीक आहे. आता देअरफॉर द इनवर्स ऑफ फंक्शन y is equal to f of x is dx/dy is equal to 1/dy/dx. शेवटचा प्रॉब्लेम होता म्हणून पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितला. 1/cos x - 2 प्लस twice x. फायनली काय करा, आता ही जी व्हॅल्यू आहे ती पुट करा, dx/dy. काय सांगितले, x ची व्हॅल्यू आपल्याला 2, x के बदले 2 पुट करू. तर 2 पुट केल्यानंतर हे झालं cos ऑफ
2 मायनस 2, तर 2 मायनस 2 किती येणार 0, म्हणजे काय झालं कॉस 0 प्लस 2 इंटू 2 किती झाले 4. मग कॉस 0 किती असतो, कॉस 0 इज इक्वल टू 1, कारण कॉस 0 इज इक्वल टू 1, काय कारण आहे त्याला, साइन 91 असतो कॉस 0 1 असतो, तो ये हुआ 1 प्लस 4 इज इक्वल टू 1/5. बघा या ठिकाणी दोन्ही एकदम वीक ज्याला म्हणू का आपण त्या लेवलचे प्रश्न होते, कुठंतरी ग्राउंड लेवलचा पार्ट होता. थोडक्यात तुम्हाला सांगू का, आपण हे टॉपिक सुरू करताना जे 11वीला जे डिफरन्शिएशन टॉपिक होतं त्याच्यातले जे उदाहरणं घेतली काय त्या लेवलचे प्रश्न होते. तर एक सोपा पार्ट समजून त्याला हँडल करा आणि छोटीशी एक रिव्हिजन देऊन टाका. आता पुन्हा एकदा या एक्सरसाइजबद्दल बोलतो. बघा एक जबरदस्त एक्सरसाइज आहे, डेरिव्हेटिव्हच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज आहे. CET टू 100% या एक्सरसाइजमधून उदाहरण असतं म्हणजे असतंच. तुम्हाला फक्त आता इतकं सांगू शकतो की नवीन एक्सरसाइज सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण एक्सरसाइजला एकदा रिव्हिजन द्या. मोठी एक्सरसाइज आहे, प्रयत्न करा ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. 87 प्रॉब्लेम या एक्सरसाइजमध्ये पूर्ण तुम्ही 87 पैकी 87 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. सगळे सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आपले सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा झाले नाही याच्यातले. सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हे जी उदाहरणं या प्रश्नात आहे बघा, क्वेश्चन नंबर 8, 9, 10 हे प्रश्न थोडे मोठमोठे, कारण प्रत्येक प्रश्नात एक अंदाजन मोर दॅन 10 प्रॉब्लेम आपल्याला सब क्वेश्चन आहे. म्हणजे कुठंतरी हा पार्ट जर परफेक्ट झाला तर येणारी जी 1.3 ची एक्सरसाइज आहे, थोडा तुमचा जे कॉन्फिडंट लेवल आहे का ते वाढणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे सूत्र पाठ नसतील अगोदर सूत्र पाठ करा. कारण बघा तिसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपण एंट्री करतो डेरिव्हेटिव्हच्या, आणि तुम्हाला जर सूत्रच पाठ नसतील तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. कारण इतके उदाहरणं झाल्यानंतर तुम्हाला एक कल्पना तर आली असेल की सूत्राशिवाय आपण या टॉपिकमध्ये काहीच करू शकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आजचा लेक्चर थांबू आणि उद्या एक नवीन एक्सरसाइज या ठिकाणी आपली सुरू होणार 1.3. ठीक आहे, तर धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना.